वंदो श्री चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा दयकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीव तारुण्यवरा कुता कुता ही धरा दातारा करुणा करा वर्मते द्यावी भू गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मायबाबा, प्रपंचाची रचना अनेक साधू संतांनी तत्वज्ञानींनी सांगितली आहे, परंतु जशी तशी सटीक आणि सुसंबद्ध गीतेशी मिळती जुळती प्रपंचाची रचना कोणी सांगितली नाही. ती भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपल्याला सांगितलेली आहे. मायबाबा, आणि ती प्रपंचाची रचना अशी आहे की त्या रचनेमध्ये आपल्याला अनेक गोष्टीचा उलगडा होतो. आपल्याला आराध्यवैद्य काय हे कळते, म्हणजे पुन्हा आद्यमळ म्हणजे काय कळतो, संलग्न म्हणजे काय कळतो, पुन्हा मळ म्हणजे काय कळतात. अनेक गोष्टीचा उलगडा त्यामध्ये होतो. त्यामुळं प्रपंचाची रचना कळणं, समजणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं मी तुम्हाला असं ठरवलं आहे की तुम्हाला प्रपंचाची रचना व्यवस्थित मुद्देसूद सांगावी. त्यामुळे मी मायबाप हे तुम्हाला आज प्रपंचाची रचना सांगत आहे. त्या दंडोत प्रणाम. मायबाप, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर हे 4 नित्य पदार्थ आहेत. अनादीचा जीव तमात असतो, अनादीचे देवता आपापल्या स्वरूपी असतात, अनादीचा प्रपंच भैरव स्वरूपी असतो, अनादीचा परमेश्वर हा चैतन्यपर असतो आणि प्रपंचाची रचना नसते. एवढ्यात परमेश्वराला आपल्या स्वरूपीचा आनंद जीवाला देण्याची प्रवृत्ती होते आणि प्रवृत्ती झाल्यामुळं तेव्हा जीव तमात असतो आणि तिथंच वास्तविक आनंद द्यायला पाहिजे होता, देणार बी होते परमेश्वर. परंतु जीवाला एक रोग झालेला आहे अनाद्यावद्या नावाचा. तो रोग झाल्यामुळं त्याचं स्वरूप हे आदमती, आदगती, अधगती झालेलं आहे. त्यामुळं तो परमेश्वरी आनंद घ्यायला अपात्र ठरतो आणि त्यामुळं परमेश्वर ठरवतात की प्रपंचाची रचना करावी, जीवाला तमातून बाहेर काढावे, त्याला प्रपंचात आणावे, त्याला मनुष्य देह द्यावा. मनुष्य देह देऊन त्याला आपण स्वतः प्रपंचात जावं, अवतारावं आणि त्याला ज्ञान द्यावा, त्याला आचरण शिकवावं आणि आचरण करून घेऊन त्याचा अनाद्यावधीचा छेद करावा आणि नंतर तो आपला आनंद घेऊ शकेल असं परमेश्वर ठरवतात. पण परमेश्वर हे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असल्यामुळं ते काहीच करत नाहीत. त्यांच्या प्रवृत्तीनुसार सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळं माया ही प्रवृत्ती जाणते परमेश्वराची आणि माया ही परमेश्वराची दासी असल्यामुळं ती प्रवृत्ती जाणते आणि जीवाला तमाच्या बाहेर काढते आणि काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिटकिते. त्याला संलग्न असे म्हणतात. संलग्न आणि जीव तमातच एकत्र झाले. संलग्नावर जीवावर मायानं 8 प्रक्रिया केल्या. विकरे, संचरे, विये, प्रसवे, हलवी, डोचली, उघडी, लोटी अशा 8 प्रक्रिया केल्या आणि 8 प्रक्रियापैकी 4थी प्रक्रिया आहे विकरे, संचरे, विये, प्रसवे. प्रसवे म्हणजे ती जीवाला अर्ध तमात काढते आणि अर्ध हरितात काढते आणि आता जीव 50 ब्रह्मांड एवढा तमात आहे आणि ब्रह्मांड एवढा हरितात आहे. कारण जीवाचं स्वरूप, संलग्न स्वरूप 100 ब्रह्मांड एवढं मोठं आहे. बघ, माया अशा वेळेस माया जीवाला म्हणते, अरे जीवा, अरे संलग्न तुम्ही माझे अंश आहात. आणि जीव हा कबूल करतो, परंतु संलग्न म्हणतो मी तुझ्या एवढा मोठा आहे, मी तुझा अंश नसून मी तुझ्या एवढा मोठा आहे. हे त्या दोघांचं अन्यथा ज्ञान असते आणि त्या अन्यथा ज्ञानामुळं त्या दोघांचा संकोच होतो. त्या संकोचाला आद्यमळ असे म्हणतात. तर मायबाप, इथं आता 2 गोष्टी आपल्याला समजल्या. एक तर अनाद्यावद्या जीवाला मूळचीत लागलेली आहे. अनाद्यावद्या म्हणजे जीव स्वरूपावर असलेला मूळचा दोष, ही एक गोष्ट समजली. दुसरी म्हणजे जीवावर 8 प्रक्रिया केल्या हे समजल्या. जीवाला मायानं संलग्न लावला हे पण संलग्न कळालं आपल्याला. संलग्न म्हणजे काय हे बी समजलं. कारण संलग्न म्हणजे
संलग्न म्हणजे मायेचा अंश आहे हेच समजलं. आणि मग आद्यमळ पण समजला. आद्यमळ म्हणजे जीवाचा संलग्नाचा संकोच. आद्यमळ का लागलं जीवाला? कारण आद्य अनर्थ ज्ञानामुळं आद्यमळ लागतो. आणि मग आद्यमळ लागल्यानंतर मायानं जीवावर पुन्हा 5वी प्रक्रिया केली, 6वी केली, 7वी केली. प्रपंचात तमातून हरितात लोटलं. आता जीव हरितात आला. हरितात आल्यावर जीवाचं स्वरूप 10 ब्रह्मांड एवढं आहे. कारण आद्यमळ लागल्यानंतर 100 उणे 90 बरोबर 10 एवढं झालं होतं. आता त्याचं स्वरूप 10 ब्रह्मांड एवढं आहे. आणि मग इथं आल्यावर त्यानं आपल्या स्वरूपावर मळ लावून घेतले. प्रथम विश्वमळ लावून घेतला. विश्वमळ लागल्यानंतर जीवाचं स्वरूप 10 उणे 9 बरोबर 1 एवढं संकोचलं आणि एकच प्रमाण राहिलं. मग जीवानं प्रकृतीमळ रचला, विकृतीमळ लावून घेतला अंगाला, कृतीमळ लावून असे 81 कोटी 6,9 देवतेचे मळ लावून घेतले. या मळ रचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. आता सूक्ष्म प्रपंच रचना झाल्यावर मायानं स्थूल प्रपंचाची रचना केली. तर 5 भूत आणि 3 गुणाचा एक जूट तयार केला. 8 जुटीचा एक इटोला तयार केला. 8 इटोल्याचा एक परमाणू तयार केला आणि अनेक परमाणूचा भेंड तयार केला. आणि हा भेंड 50 कोटी योजन एवढा मोठा आहे. आणि हा भेंड पुन्हा मायानं कारण प्रपंचाच्या ढिगावरून 5 भूत आणि 3 गुण आणले आणि विश्वदेवतेची कासावकार मूर्ती तयार केली. ती 56 कोटी ब्रह्मांड एवढी मोठी आहे. आणि त्यामध्ये हा 50 कोटी एवढा भेंड बसून दिला. आणि अशा प्रकारे 56 कोटी ब्रह्मांड प्रपंचाची रचना झाली. आणि रचना झाल्यानंतर मायेनं जीवावर पुन्हा 8वी प्रक्रिया केली. त्या प्रक्रियेला लोटी असे म्हणतात. जीवाला मायेनं हरितातून प्रपंचात लोटले. आणि इथं आल्यानंतर जीव चतुर्विध कर्मफळाला जातो. स्वर्ग, नरक, कर्मभूमी, मोक्ष या चतुर्विध कर्मफळाला जातो. तर प्रथमच तुम्ही म्हणता की मायानं जीवाला चतुर्विधीला घातला असं नाही. कारण प्रथम 3 मूळ सृष्ट्या रचल्या परमेश्वरानं. आणि पुन्हा 3 मूळ सृष्ट्यामध्ये जीवाजवळ आगंतुक अनारब्ध प्रारब्ध कर्मचे लेप तयार झाले. आणि त्या लेपाप्रमाणे जीवाला चतुर्विधीला घातलं. आणि नंतर मग प्रवाही सृष्टी तयार केली. आपण आता आहोत ह्या प्रवाही सृष्टीमध्ये आहोत. मायबाबा हे असं जे प्रपंचाचं ज्ञान, प्रपंच रचनेचं ज्ञान कुठंही सांगितलेलं नाही. पण हे सटीक आणि आपल्या प्रत्ययाला याजोगं ज्ञान जे आहे ते भगवान श्री सिकंदर स्वामी महाराजांना सांगितलेलं आहे आपल्याला. ते तुम्ही लक्षात घ्या आणि मनन करा, चिंतन करा अशी मी विनंती करतो. आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.